नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खून कर्नाटकात मृतदेह जाळला आरगमध्ये. विवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी आरग तालुका मिरज येथील स्मशानभूमीत मृतदेह जाळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी कृष्णा सहदेव पाटील यांनी प्रकाश भीमाप्पा हेळवी वय 46, शानूर सदाशिव हेळवी दोघे राहणार नदीकुड कैत्र तालुका हुक्केरी आणि कल्लाप्पा मल्लाप्पा हेळवी वय 40 राहणार मोरंब तालुका रायबाग जिल्हा बेळगाव यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत कर्नाटकातील यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो आता मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सत्यवा संतोष हेळवी वय 24 राहणार हनबरट्टी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव हिचा संतोष हेळवी याच्यासोबत विवाह झाला होता, परंतु त्यानंतर ती पळून जाऊन कृष्णा पाटील यांच्यासोबत राहत होती. याचा राग संशयितांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी सत्यवा हिला दिनांक 12 मार्च ते 21 मार्च दरम्यान पळवून नेऊन तिचा खून केला. मृतदेह मिरज तालुक्यातील आरग येथील स्मशानभूमीत आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला होता. याबाबत कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीनुसार कर्नाटकातील यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं असता कर्नाटक न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान खुनाची घटना मिरज तालुक्यात घडली असल्याने हा गुन्हा बेळगाव पोलीस अधीक्षकांनी सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानुसार आता खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.